ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। गेल्या 3 दिवसांपासून रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले आहे आणि आजही रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रत्नागिरीमध्ये जनजीवन विस्कळीत झालं होतं। आता कुठे सगळी परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच आता पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, गेले 2 दिवस मुसळधार पाऊस रत्नागिरीमध्ये कोसळत होता। आजची नेमकी काय स्थिती आहे, कारण आता पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे? नक्कीच गेल्या 2 दिवसात पावसाने हाहाकार माजवला होता। खेड असेल, चिपळूण असेल, पुराचे पाणी जे आहे ह्या शहरामध्ये घुसलं होतं। जगबुडी नदी किंवा वाशिष्ठी नदी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती। सद्य परिस्थितीत नद्यांची जर पातळी बघितली तर आत्ताही तशीच आहे। जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच नद्या ज्या आहेत ह्या इशारा पातळीवर वाहत आहेत। परंतु सध्या पावसाचा जो जोर आहे तो कुठेसा थांबलेला दिसतोय। पावसाने जराशी उसंती घेतलेली दिसते, परंतु ऑरेंज अलर्ट जो आहे हा धोका कायम आहे। ऑरेंज अलर्ट असल्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे। चिपळूणचे नागरिक जे आहेत हे जीव मुठीत घेऊन राहत असतात, कारण जरी रत्नागिरीमध्ये पाऊस पडला नाही तरी देखील आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आणि ते पाणी जे आहे ह्या नदीमध्ये येऊन मिक्स होतं आणि त्यामुळे नदी कुठेतरी नदीची पातळी जी आहे वाढते आणि त्यामुळे पूर येतो। आणि जर पूर आला तर लोकांना त्याचा फार मोठा सामना करावा लागतो। एकंदरीतच बघितलं तर ऑरेंज अलर्टमुळे आता आजही ऑरेंज अलर्ट आणि येत्या 2 ते 3 दिवसात देखील ऑरेंज अलर्ट मिळण्याचे शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आज जरी ऑरेंज अलर्ट असला आणि पाऊस जरी थांबलेला असला तरी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे रत्नागिरीचं जे वातावरण आहे हे ढगाळ वातावरण आहे। वारे देखील जोरदार सुटलेले आहेत आणि समुद्राला कुठेतरी आता समुद्र देखील आपल्याला खवळलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच हे वातावरण बघितलं तर पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि येणाऱ्या काही दिवसात रत्नागिरीकरांना नक्कीच सतर्क राहणं गरजेचं असेल आणि प्रशासनाकडून देखील तशा प्रकारच्या उपाययोजना केल्या गेलेत। बरं सचिन, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी